सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेतील सफाई कामगारांना दरवर्षी 3 गणवेश देण्यात येणार असून यासाठी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी। 1 मार्च पासून कामगारांच्या अंगावर गणवेश दिसायला पाहिजे, तसेच त्यांच्या सुरक्षेकरिता आरोग्याचा 5 लाखांचा कॅशलेस विमा उतरवावा। यासाठी चांगली विमा कंपनीची निवड करावी। या विम्याची अर्धी रक्कम सफाई कामगारांच्या वेतनातून कपात होईल आणि निम्मी रक्कम मनपा भरेल। या कामी समितीची नियुक्त करावी, अशा सूचना मनपायुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी सभेत दिल्या। महापालिकेच्या स्वर्गवासी दिलीप पायगुडे सभागृहात शुक्रवारी सकाळी मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली आहे। यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील, नगर सचिव मनोज वाघ आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अजेंड्यावर एकूण 6 विषय ठेवण्यात आले होते। त्यात शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एकूण 58 सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पुरेसा पाणीसाठा करण्यासाठी कुठलेही साधन नाही आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। त्यामुळे या शौचालयांच्या ठिकाणी बोरवेल करण्याचा विषय होता। त्यावर आयुक्तांनी GSTL ची मान्यता घेऊन बोरवेल करण्यासह विजेसाठी सोलर देखील बसवण्याच्या सूचना देत विशेष मंजुरी दिली आहे। सफाई कामगारांना गणवेश खरेदीसाठी त्यांच्या वेतनात रक्कम जमा करणे तसेच त्यांच्या आरोग्याचा 5 लाखांचा कॅशलेस विमा उतरविण्याबाबतच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली आहे। कचरा संकलन करणारा ठेकेदार त्याच्या कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज व इतर आवश्यक साहित्य पुरवितो का, याची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर टाकावी, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या। मनपाच्या रुग्णवाहिकेचे 14 रुपये प्रति किमी हा दर जास्त असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत असून या सेवेचा वापर करीत नाहीत। त्यामुळे रुग्णवाहिकेचे दर कमी करावे, तसेच या रुग्णवाहिकेद्वारे औषधासाठा आणि इतर साहित्य वाहतुकीसाठी परवानगी मिळवण्याबाबत विषय संबंधित अधिकाऱ्यांनी मांडला। त्यावर आयुक्त दगडे पाटील म्हणाल्या की किमान डिझेल आणि मेंटेनन्सचा खर्च निघावा, यासाठी आपण हा दर 10 रुपये प्रति किमी करून तसेच पुणे नाशिक येथून औषधासाठा इतर साहित्य आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करू नका, यासाठी भाडेतत्वाने वाहन घ्यावे अशी सूचना केली आहे। तसेच शहरातील सर्व मुख्य रस्ते व इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत येणाऱ्या संभाव्य खर्चाच्या विषयास देखील सभेत मान्यता देण्यात आली आहे। महापालिकेला जिल्हा परिषदेकडून MH12 WX 4012 या क्रमांकाची शववाहिका प्राप्त झाली असून मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी व मृताच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड बसू नये व मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून ही शववाहिका सुरू करण्याच्या विषयाला देखील सभेत मंजुरी देण्यात आली आहे। ही शववाहिका नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या। आज आपली जवळ प्रशासकीय महासभा सभा क्रमांक 27 आज झाली आणि जवळजवळ 203 ते 208 इतके विषय आज सभेपुढे कन्सिडरेशनसाठी होते। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1-2 दिवसाखाली आपले राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री टागोर यांचा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दौरा झाला। त्यांनी महानगरपालिकेला पण व्हिजिट दिली। आपली बरीच कामं आपण मार्गी लावलेली आहेत, काही गोष्टी आपण करतो पण प्रोसिजरली काही गोष्टींचं कामं करायची बाकी होती। त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना गणवेश देतो आपण, पण त्यांचं असं म्हणणं होतं की कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून द्या सो दॅट त्यांना त्याचा फायदा होईल। तर तोच एक धागा कन्सिडर करून आपण कर्मचाऱ्यांच्या याच्यावर त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचा निर्णय घेतला। गणवेशासाठी 3 गणवेशासाठी जी लागणारी रक्कम आहे ती जानेवारी महिन्यामध्ये, दरवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये बाय डिफॉल्ट त्यांच्या खात्यावर टाकण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला। यासोबत सफाई कामगारांसाठी आपण आयुष्मान कार्ड काढलेले आहेत, 5 लाखाचं कव्हर त्यांना आहे, परंतु आपले काही कर्मचारी काही गंभीर यांनी आजारी होतात, बाकीचे होतं, त्यामुळे आयुष्मान भारत कार्डच्या सोबतच एक कॅशलेस विमा, हेल्थ विमा त्यांच्यासाठी काढा अशा स्वरूपाचे रेकमेंडेशन होते त्यांचे। तर त्याचाच आधार घेऊन आपण एक 5 लाखापर्यंतचं हेल्थ कव्हर त्यांना उपलब्ध व्हावं या हिशोबाने आपण निर्णय घेतला। तर ते घेताना आपण निम्मे त्यांचा जो हे आहे त्याचा प्रीमियमची जी अमाऊंट असेल तर ती निम्मी अमाऊंट
अमाऊंट काउन्सिलनी भरावी आणि निम्मी अमाऊंट सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यातून वर्ग करावी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. 5-6 कंपन्या आपण याच्यामध्ये बोलू, त्यांचे इंटरेस्ट लेटर आपण मागू, त्यातला जो बेटर आपल्याला सर्व्हिस देईल त्याच्याकडून आपण हे काम करून घ्यायचं अशा स्वरूपाचा निर्णय आज आपण घेतलेला आहे. सोबत शहरामध्ये जवळजवळ 58 ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची कामं चालू आहेत. काही ठिकाणी एक्झिस्टिंग आहेत, बाकीचं बरंच आहे. परंतु त्या ठिकाणी याची सोय राहत नाही, बोरची सोय राहत नाही, पाण्याची सुविधा राहत नाही. त्यामुळे तिथली साफसफाईला मर्यादा येऊन जातात. तर तिथं बोर मारणे, तिथं पाण्याची टाकी करणे आणि त्या सार्वजनिक शौचालयावर सोलारचे पॅनल बसवणे, जेणेकरून तो बोरचा जो खर्च आहे त्याचा लाईट बिलाचा आणि त्या याच्यातला पण म्हणजे त्या शौचालयामधल्या लाईटचा पण खर्च या सोलरच्या याच्यातून होईल. यासाठीचं इस्टिमेशन आणि त्याचा जो होणारा हे आहे तो करण्यासाठी आपण प्रस्ताव करायला सांगितलेला आहे. आपण त्याचं पण एकदा हे झालं की त्याचं टेंडर पण आपण करणार आहोत. सोबत आपल्याला शासनाकडून एक शववाहिका मिळालेली आहे. त्या शववाहिकेला ती फ्री ऑफ कॉस्ट नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठीचा विषय आज आपण सभागृहापुढे ठेवला होता. त्यानंतर रुग्णवाहिकेचे दर पण जास्तीचे असं पर किलोमीटरचे असं खूप जणांचं मागणं होतं, ते दर कमी करावे. तर ते दर कमी करण्याचा पण निर्णय आज आपण घेतला. तर 14 रुपयेवरनं तो दर 10 रुपये करण्याच्या संदर्भामध्ये पर किलोमीटरला आपण आज निर्णय घेतलेला आहे. आणि हे वाहनं स्ट्रिक्टली औषध किंवा हे आणण्यासाठी नाशिक किंवा अजून कुठे जाण्यासाठी लागतात. तर ती वाहनं आता यापुढे वापरायची नाहीत तिथे आणि भाड्याच्या वाहनं वापरून तुम्ही त्याचं भाडं काढा असं सांगितलेलं आहे. आणि या स्ट्रिक्टली रुग्णांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याची व्यवस्था आपण बघितलेली आहे. त्यासोबत खूप ठिकाणी खड्डे आणि बऱ्याच गोष्टी हे झालेल्या आहे. पाऊस अजूनही पडतोच आहे आपल्याकडे, काल पण मुसळधार पाऊस झाला. तर याचं सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन हे खड्डे बुजवण्यासाठीचं एक इस्टिमेशन आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला आज आपण मंजुरी दिलेली. अशा प्रकारे जवळजवळ 7-8 विषय आपण आजच्या याच्यामध्ये मार्गी लावायचा प्रयत्न केलेला. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.